लाडकी बहीण योजनेच्या मागील काही महिन्यांपासून आपण वारंवार या मुद्द्यांवर बोलतोय, कारण या मुद्द्यांवर बोलणं देखील अत्यंत गरजेचं असणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत गुढीपाडव्याच्या निमित्ताने महिलांच्या हप्त्यावरती पैसे मिळणार का नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात मागील काही महिन्यांपासून हप्त्यामध्ये प्रचंड अनियमितता दिसत आहे। कोणत्याही प्रकारे लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे मिळत नाही आहेत। आपण पाहिलं मागील 2-3 दिवसांपासून राज्यातील विविध योजनांसाठी निधी वितरण झाले, ज्यामध्ये नमो शेतकरी योजना असेल, त्यासोबतच दिव्यांग बांधवांसाठी निराधार बांधवांसाठी असणाऱ्या निराधार योजनेसाठी निधी वितरण झाले, पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले। परंतु जी योजना क्रांतिकारी योजना ठरली होती, ज्या योजनेमुळे आम्ही सरकारमध्ये आहोत, आमच्या सर्वांची आवडीची योजना आहे असे वारंवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील सर्व मंत्र्यांच्या वतीने सांगितलं जात होतं, त्या लाडकी बहीण योजनेकडे आता सरकारचं दुर्लक्ष झालं आहे का? कारण लाडक्या बहिणींना मागील 5 ते 6 महिन्यांपासून योजनेचा हप्ता कधीच वेळेवर मिळत नाही। आज आपण बोलतोय कोणत्या हप्त्याबद्दल? फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल। आणि ते बोलतोय कधी आपण? तर आता मार्च महिना समाप्तीला आलेला आहे। आता 19 मार्च रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गुढीपाडव्याच्या निमित्ताने पैसे जमा होतील। यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित येतील, अशा विविध चर्चा सुरू असतानाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गुढीपाडव्याचे पैसे येणार का नाही या संदर्भातील GR बाबत काय अपडेट आहे, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपल्या चॅनल आणि पेजच्या माध्यमातून केले जाते। तर नमस्कार मित्रांनो, मी विराज आणि स्वागत आहे मराठी विराज या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता जे हप्त्या वितरण आहे फेब्रुवारी, त्याचा अजूनही GR आलेला नाही। आता मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की GR संदर्भातील अपडेट काय आहे। तर GR आता आधी आपण पाहिलं होतं की लाडकी बहीण योजनेमध्ये हप्ता वितरित करण्यासाठी 2 GR येत होते। त्यानंतर आपण मागील 2-3 हप्त्यांपासून किंवा 2-3 महिन्यांपासून पाहतोय की एकच GR येतो, ज्या GR मधून सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिला व बाल विकास विभागाला जेवढा निधी कमी पडतोय तेवढा निधी पाठवला जातो। सुरुवातीला 350-400 कोटी रुपयांपर्यंत असणारा हा निधी मागील हप्त्यामध्ये केवळ 98 कोटी होता। म्हणजे लक्षात घ्या की महिला व बाल विकास विभागाला राज्याच्या अर्थ विभागाकडून चांगल्या प्रमाणात पैसे मिळत आहेत। आणि हे पैसे जर महिला व बाल विकास विभागाला राज्याच्या अर्थ विभागाकडून असेच चांगले मिळत राहिले, तर सामाजिक न्याय विभागाकडून राज्याच्या महिला व बाल विकास विभागाला कोणत्याही प्रकारचा निधी देखील घ्यावा लागणार नाही आणि त्यांना त्यांच्याच निधी पुरेसा असेल आणि त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येतील। त्यामुळे GR देखील कधीही कुठल्याही क्षणी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बंद होऊ शकतो आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डायरेक्ट वितरण देखील होऊ शकते। यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। लक्षात घ्या, जेव्हा निधीची तरतूद केली जाते तेव्हाच त्याच्या संदर्भातील GR येतो। मागील 2-3 महिन्यांपासून किंवा 4 महिन्यांपासून आपण पाहतोय की महिला व बाल विकास विभागाचा जो मेन GR यायचा, तो मेन GR आता येत नाही। डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतात, आपल्या महिला व बाल विकास मंत्री स्वतः सांगतात आणि त्यानंतर वितरण प्रक्रिया देखील सुरू होते। पण सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिला व बाल विकास विभागाला जो निधी दिला जातो त्या संदर्भातील अजून कोणताही GR आला नाही। याचाच अर्थ लाडक्या बहिणींना जे 5-6 महिन्यांपासून जे प्रचंड अनियमितता सुरू आहे ती अजूनही सुरूच आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण होण्याची शक्यता आता मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे। कारण सामाजिक न्याय विभागावतीने महिला व बालविकास विभागासाठीचा जर GR येणार असेल तर तो GR आल्यानंतर साधारणपणे 4 ते 5 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण केले जाते। आणि या संदर्भातील GR अजूनही न आल्याने लाडक्या बहिणींच्या खात्यावरचे वितरण जे होणार आहे ते वितरण नक्कीच लांबणीवर पडले आहे। आणि यामध्ये नक्कीच एक खूप चुकीचं सुरू आहे। जे काही लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागील 4-5 महिन्यांपासून सुरू आहे ते साफ आणि 100% चुकीचंच आहे। कोणत्याही प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वेळेवर पैसे येत नाहीत। त्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये तर कधीच मिळत नाही, परंतु दुसऱ्या महिन्यात देखील संपायचा जर वाट पाहावी लागत असेल तर मग ही कोणती योजना आणि अशा पद्धतीने लाडक्या बहिणींचे आर्थिक नियोजन होणार कसे? लक्षात घ्या, ही योजना आम्ही वारंवार सांगतोय की खूप चांगली योजना आहे, खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे। DBTच्या माध्यमातून थेट महिलांच्या खात्यावरती लाभ देणारी योजना आहे। परंतु हा लाभ
जर नियमितपणे त्यांच्या खात्यावरती जमा झाला, म्हणजेच की 1 ते 5 तारीख असेल, 5 ते 10 तारीख असेल, अशा कोणत्याही 2-3 तारखांच्या मध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जर पैसे जमा होणार असतील तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी किंवा महिला त्याचे नियोजन करतात. म्हणजेच की अनेक महिला बोलतात की आम्हाला आमच्या मुलांची फीस भरावी लागतात, अनेक मुलांना आमचा किराणा घ्यावा लागतो, असे विविध प्रकारे महिला त्या ठिकाणी या 1500 रुपयाचे नियोजन करतात. परंतु हे 1500 रुपये आता वेळेवर मिळत नसल्याने त्या ठिकाणी लाडक्या बहिणी नाराजी व्यक्त करत आहेत. खरं तर या बजेटमध्ये देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर आशा होत्या, ज्यामध्ये निधी काही प्रमाणामध्ये वाढतोय का ते पाहणं महत्त्वाचं होतं. त्यासोबतच नवीन KYC बाबत सरकार कोणती घोषणा करणार का ते देखील पाहणं महत्त्वाचं होतं. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही आता आपण पाहतो होतो की अनियमितता सुरू होती, त्या संदर्भात सरकार कोणता ना कोणता ठोस निर्णय घेऊन लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी त्या ठिकाणी तारखा फिक्स करेल का, अशा विविध आशा त्या ठिकाणी महिलांच्या मनामध्ये होत्या. परंतु कोणत्याही प्रकारे या ठिकाणी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत बोललं गेलं नाही आणि विरोधकांकडून देखील लाडकी बहीण योजनेबाबत खरंच प्रश्न मांडताना चुकी झाल्या. हे प्रश्न मांडणं खूप जास्त गरजेचं होतं. यावर महिला व बालविकास मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची उत्तरं घेणं गरजेचं होतं. नवीन KYC बाबत सरकार कोणतं धोरण अवलंबणार या संदर्भात विचारायला पाहिजे होतं. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये एक तारीख फिक्स करा, त्या संदर्भात देखील काही बोललं गेलं नाही आणि यामुळेच लाडक्या बहिणी आता दुर्लक्षित व्हायला लागल्या आहेत का, असा देखील प्रश्न त्या निमित्ताने महिलांच्या मनात येतोय आणि येणं साहजिकच असणार आहे. कारण लक्षात घ्या की यावेळी देखील वितरण खूप दिवस लांबले आहे. वितरण लांबलंय किती विचार करा ना, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आपण आज जवळपास 17, 18, 19 मार्च आला तरी देखील लाडकी बहीण योजनेमधील हप्त्याचा GR जर येत नसेल, हे वितरण जर मार्च महिन्याच्या पाक एंडिंग पर्यंत जाणार असेल तर मग अजून किती लाडक्या बहिणी त्या ठिकाणी सहन करणार. एकतर वेळेवर वितरण येत नाही, लांबलेले वितरण देखील एवढे दिवस लांबते. सुरुवातीच्या काळामध्ये जे ॲडव्हान्स पैसे येत होते ते ॲडव्हान्सचा विषय तर कधीच बंद झालेला आहे, परंतु त्या महिन्याचा लाभ किमान त्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तरी द्यावा, एवढी काय ती लाडक्या बहिणींची, महिलांची विनंती होती. त्या संदर्भात देखील कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नाही. यावेळी देखील विधान भवनामध्ये किंवा अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत बोलल्या गेलेल्या 2 ते 3 गोष्टी, लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही भरीव निधीची तरतूद करू, लाडकी बहीण योजना अशी सुरू राहणार आहे आणि लाडक्या बहिणींवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. बस याच्या व्यतिरिक्त मला सांगा या अधिवेशनामध्ये देखील लाडकी बहीण योजनेबद्दल काय बोललं गेलंय. हे जे प्रश्न आहेत हे महिलांचे प्रश्न आहेत. अनेक महिला अजूनही परित्यक्त्या आहेत, एकल महिला आहेत, त्यांची KYC होत नाही. त्यांनी काय करायचंय. लाडकी बहीण योजनेची वेबसाईट सुरुवातीला चालत नसल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींची KYC करायची राहून गेली आणि त्यांना योजनेतून आता डायरेक्ट अपात्र केलंय. त्यांनी काय करायचंय. लाडकी बहीण योजना जर सर्व समावेशक योजना आहे, सर्व गरजू महिलांसाठी योजना आहे, तर मग गरजू महिलांना एक शेवटची संधी द्या ना. अनेक अशा महिला आहेत की ज्या रोजंदारीवर आहेत, अनेक अशा महिला आहेत की ज्या स्वतः कष्ट करून त्यांचे कुटुंब सांभाळत आहेत, त्यांना या 1500 रुपयांची नितांत गरज आहे. त्यांच्या योजनेचे पैसे बंद केले गेले आहेत का, तर त्यांची KYC करायची राहून गेली म्हणून. मग अशा महिलांवर अन्याय होणार नाही का सरकार, या संदर्भात नक्कीच विचार करणे गरजेचं आहे. अन्यथा लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक अशा पात्र महिला आहेत की ज्यांचा नोव्हेंबर महिन्यापासून लाभ बंद झाला आहे. नोव्हेंबर झाला, डिसेंबर झाला, जानेवारी झाला आणि आता त्यांना फेब्रुवारी महिन्याचे देखील पैसे येणार नाहीत. मी वारंवार सांगतोय, प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की सरकारने याबाबत दखल घेऊन त्यांना देखील एक KYC संधी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून त्या त्यांची KYC करून घेतील. कारण लक्षात घ्या, लाखोंमध्ये हा आकडा आहे. हा आकडा खूप छोटा असता, 1%, 2% तर विषय वेगळा असता, परंतु हा आकडा खूप मोठ्या प्रमाणावर आहे ज्यांची KYC करायची राहून गेली आहे त्यांचा. त्यासोबत ज्या आता रेग्युलर आहेत, ज्या पात्र आहेत, त्यांना वेळेवर पैसे वितरण होत नाहीत. या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने दखल देऊन लाडकी बहीण योजना सुरळीत करणे गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओचा जो मुद्दा होता त्या मुद्द्यावर येतो. गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरणची शक्यता आता जवळपास समाप्त झाली आहे. लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याला देखील पैसे मिळणार नाहीत. आता या संदर्भात सर्व गोष्टी क्लिअर असताना देखील सरकार वितरण का करत नाही हे खरं आपण सरकारला विचारणं गरजेचं आहे. लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण करा, ही देखील पुन्हा एकदा आमच्या चॅनलच्या आणि पेजच्या माध्यमातून मागणी करतो. अन्यथा या ठिकाणी लाडक्या बहिणींवर मोठा अन्याय होत आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं. लाडकी बहीण योजनेमध्ये वितरणांची नियमितता आणणे गरजेचं आहे का, नक्की कमेंट करून सांगा. त्यासोबतच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून अशा अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब